नमस्कार, राजस्थान मोर्चा न्यूज में आपका स्वागत है और मैं हूं आपके साथ दीप्ति भटनागर। आइए नजर डालते हैं। परवीन शेख ने औसा नगर परिषद अध्यक्ष पद का कार्यभार संभाला। राजस्थान मोर्चा न्यूज चैनल औसा संवाददाता मुख्तार मनियार की रिपोर्ट देखिए आप। औसा नगर परिषद के हाल ही में संपन्न हुए आम चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की परवीन नवाबुद्दीन शेख जनता द्वारा सीधे चुनी गई नगराध्यक्ष पद की विजेता बनी हैं। इस चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 17 नगर सेवक निर्वाचित हुए हैं, जबकि भाजपा के 6 नगर सेवक चुने गए हैं। औसा नगर परिषद की नवनिर्वाचित नगराध्यक्ष परवीन शेख ने उत्साहपूर्ण वातावरण में अपने पद का कार्यभार संभाला। पूर्व नगराध्यक्ष अफसर शेख के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को शानदार सफलता मिलने के बाद शुक्रवार को नगराध्यक्ष पद का शपथ ग्रहण समारोह भव्य रूप से संपन्न हुआ। कड़ी मुकाबले में मिली इस जीत के बाद नगराध्यक्ष परवीन शेख को बधाई देने के लिए शहर के अनेक गणमान्य नागरिकों ने बड़ी संख्या में उपस्थिति दर्ज कराई। नगर परिषद कार्यालय तथा उसके सामने के मैदान में हजारों युवा कार्यकर्ता, महिलाएं और आमंत्रित नागरिक उपस्थित थे। पदभार ग्रहण करने के बाद नगराध्यक्ष परवीन शेख ने कहा कि वे औसा शहर के विकास के लिए सभी को साथ लेकर कार्य करेंगी। अगर आपने अभी तक राजस्थान मोर्चा न्यूज चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत सब्सक्राइब कीजिए ताकि अपने जिले की ताजा खबर देख सको। पूरा वीडियो देखने के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः आज औसा शहरवासी आमच्या पदभार सोहळ्यास उपस्थित राहिला त्याबद्दल मी औसा शहरवासियांचं मनपूर्वक आभार मानतो आणि औसा शहराच्या जनतेनं जे आमच्यावर कौल दाखवला तो आम्ही कौल मान्य करून 5 वर्षे विकासाला कोणताही तडा जाणार नाही। आमचे विद्यार्थ्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुलेमान राजे शेख यांच्या समोर मी आश्वासन देतो। कारण माझ्या या आयुष्याच्या वयाच्या 22व्या वर्षापासून साधारण 21-22व्या वर्षापासून औसेकरांनी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी खूप आनंद दिलेले आहे आणि आज जो अफसर शेख आहे केवळ औसेकरांमुळेच आहे। आज जी माझी प्रगती झालेली आहे किंवा मी जे शिखर गाठत आहे ते केवळ आणि केवळ औसेकरांमुळेच आहे। निश्चितपणे त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी जे काही करता येईल ते निश्चितपणे मी करेन। या शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्याचा माझा प्रयत्न असेल। या शहराच्या मूलभूत गरजा प्राधान्याने सोडवण्याचा एकमेव ध्येय या ठिकाणी माझा असेल आणि निश्चितपणे या शहराला बारामतीसारखं सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट आणि नियोजनात्मक या शहराचा आराखडा मी बनवू आणि निश्चितपणे या शहराचा विकास करू आणि त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याला प्रामाणिकपणे उतरणे हेच माझं एकमेव ध्येय असेल। निश्चितपणे या शहराचा सामाजिक सलोखा आम्ही या ठिकाणी कधीही ढासळू देणार नाही आणि भूतकाळामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सौहार्द या शहरामध्ये राखलेलं आहे तेच या ठिकाणी पुढं आम्ही अबाधित राखण्यासाठी आम्ही या ठिकाणी पूर्ण प्रयत्न लावू। सर, निकाल लागल्या आमदार साहेबांनी शुभेच्छा दिली, त्यावर आपण काय म्हणतो? ऐकलेले आहेत। आमच्या विकास कामामध्ये निश्चितपणे त्यांचं सहकार्य राहणारच आहे। शेवटी आम्ही या राज्यामध्ये सत्तेमध्ये ते पण आहेत, मी पण आहे आणि निश्चितपणे लोकांच्या हिताकरिता ज्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करावं लागेल निश्चितपणे करावंच लागेल, कारण हा लोकहिताकरिता आम्ही ज्या ठिकाणी आम्ही कोणताही वैर ठेवणार नाही आणि जनतेच्या हितासाठी जे काही करता येईल हे निश्चितपणे या शहरामध्ये आम्ही करू। नमस्कार, शरणार्थ, अस्सलाम वालेकुम। मी शेख परवीन नवाबुद्दीन औशाची लेक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी औसा नगर अध्यक्षपदी व माझे सर्व 17 नगरसेवक नगरसेविका यांची आपण निवड केली आहे त्याबद्दल आपले आभार। साधू संतांच्या स्तुती आणि वारकरी संप्रदायांच्या या सर्व भूमीचे नगराध्यक्षा पद मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते। औसा शहराचा सर्वांगीण विकास व समतोल विकास साधणे व शहरवासियांना
मूलभूत गरजा पुरविणे हेच माझे उद्देश राहील. यापुढील काळात मी आपले आशीर्वाद व मार्गदर्शन मला प्रेरणादायी राहील. या प्रसंगी मी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब व माननीय मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब व आमदार संजय बनसोडे साहेब व आमदार विक्रम साहेब काळे यांचे आभार व्यक्त करते. तमाम औसेकरांचे पुन्हा आभार. आपली औषाची लेख शेख परवीन नवाबुद्दीन.